नमस्कार, मी आज चिकन मोमोज करणार आहे। त्याची पहिली मी तुम्हाला चटणी दाखवते। 5-7 टोमॅटो घेतले, त्यात लाल मिरच्या घेतल्या, उकडून घेतल्या, मग ग्रेव्ही केली। मग सोया सॉस घेतलाय, थोडा ग्रीन हे घेतले, चटणी घेतली, आलं घेतले, ग्रीन चिली सॉस घेतले, आलं घेतले बारीक करून, लसूण घेतले आणि तेल घेतले। पहिलं कृती दाखवते। साहित्य: पहिलं तेल टाकते, आलं टाकते बारीक केलेला, चायनीज चटणी सारखं करायचं आहे ना, म्हणून आलं टाकते। गॅस पेटवते, विसरली होती। मग लसूण टाकते, बारीक केलेला लसूण टाकलाय। आणि हे टोमॅटो आणि लाल मिरच्या त्या टाकते। ग्रेव्ही केलेली आहे, छान कलर येतो। घरच्या घरी करा आणि लागते पण छान। मग हे चांगलं हलवत राहायचं तेल सुटेपर्यंत। आता मीठ टाकते, हा। सोया सॉस टाकते, ग्रीन सॉस टाकते, ग्रीन चिली सॉस। छान लागता, करून बघा, घरीच करा। आणि चवीपुरती साखर टाकते। कोणत्या पण याच्यात चटणीमध्ये थोडी साखर टाकायची, छान होते। आता चांगली शिजून जायची। आईचा ठसका लागला मला। आता आपली चटणी झाली आहे। आता उतरते, काढून ठेवते। आता तुम्हाला हे दाखवणार आहे। मोमोज साठी मी अर्धा मोमोज साठी मी
पाव किलो किमा घेतलेला आहे आणि धना पावडर, अख्खे धणे, जिरं, मोमोज त्यात सारण भरण्यासाठी पाव किलो मी किमा घेतलेला आहे, बारीक करून आणलेला आहे. आणि हे तेल टाकते आता. आता मी बघा धणे घेतले होते, जिरं घेतलेलं, मिरच्या घेतलेल्या 4 ओल्या आणि लसूण, त्याची ग्रेव्ही मी त्यात टाकते. मोमोजसाठी मी किमा फोडणीला देण्यासाठी आता मी किमा टाकते. किमा चांगला परतून घ्यायचा तेलातच, त्या ह्याच्यात. चवीपुरतं मीठ टाकून ठेवते, त्यातच टाकते. गॅस बारीक करते, थोडा वाफेवर जरा हे होऊ दे, शिजून दे. एक चमचा हळद टाकते कलर येण्यासाठी. आता झाकण ठेवत्या, थोडं वाफेवर शिजून दे. चिकन आहे ना, ते थोडं शिजलं पाहिजे. आता बघा चिकन मोमोज तयार झाले, तुम्हाला दाखवते काढून. ती ग्रेव्हीची चटणी केलेली ती पण हे करते, बघा करून. बघा चिकन मोमोज तयार झाले तर घरच्या घरी करा हा, आणि खा तुम्ही. आणि कसे झाले ते पण मला कमेंटमध्ये सांगा हां. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट छान छान करा. माझी आपली साधी रेसिपी तुम्हाला घरच्या घरी दाखवते हां. धन्यवाद.